नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो श्रावणी ऑगस्टच्या पहिल्या भागामध्ये. आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 सालचा पहिलाच श्रावणाचा दिवस, पहिला श्रावणी सोमवार. आणि यानिमित्त आज आपण दर्शन घेणार तर कोकणातल्या राजापूर तालुक्यातील भगवान शंकरांना समर्पित अशा दूत पापेश्वर या देवस्थानाचे. राजापूर हा शब्द ऐकायला आला तर ऑटोमॅटिकली दूत पापेश्वर हा शब्द देखील ऐकायला मिळतो. तर हे दूत पापेश्वर मंदिर नेमके कुठे आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले दूत पापेश्वर या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल, जाण्याचा सोपा मार्ग कोणता, संपूर्ण माहिती आपण काढू आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मात्र काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. आणि आजचा हॅशटॅग श्रावण ऑगस्ट स्पेशल दूत पापेश्वर देवाचे दर्शन करून घ्यायचे आहे. पण त्याआधी या जे कोणी आहेत राजापूरचे, यार नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचो राजापूर. करंट लोकेशन राजापूर बस स्टँड आणि वाजले सकाळचे 10:30. जर तुम्हाला जायचं असेल दूत पापेश्वर मंदिरामध्ये, एकूण अंतर आहे राजापूर बस स्टँड ते दूत पापेश्वर मंदिर 6 किलोमीटर. आणि त्या ठिकाणी जायला एकही एसटी बस अवेलेबल नाही. असेल तर जव्हार चौकला उतरा आणि तिथून पुढे 2 किलोमीटर चालत जावा, नाहीतर ऑटो रिक्षा करत पोहोचू शकता. त्याआधी मस्तपैकी नाश्ता करून घेऊ. राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातल्या दूत पापेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी सोपा मार्ग राजापूर बस स्टँड. राजापूर बस स्टँड पासून 5 किलोमीटर या अंतरावर मंदिर आहे. तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही आरामात पोहोचू शकता. जर तुम्ही एकटे असाल किंवा गाडी नसेल तर बस स्टँड बाहेरून किंवा जव्हार चौकवरून तुम्हाला 100 रुपये भाडे घेत मंदिरापर्यंत पोहोचू शकता. मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. आता आपण जाऊ जव्हार चौक या ठिकाणी. जव्हार चौकला जाण्यासाठी अंतरच एकूण 1 किलोमीटर आहे राजापूर बस डेपो पासून. म्हटलं नाश्ता केलाय, मस्तपैकी 00 जाऊ जव्हार चौक या ठिकाणी आणि पुढे गेल्यानंतर बघू काय मिळते काय. श्री क्षेत्र दूत पापेश्वर मार्ग म्हणजे हाच उजवीकडे आणि डावीकडे होतो कणकवली सावंतवाडी त्या दिशेने. गरम गरम उसळ पाव चहा नाश्ता करून पायी चालत पोचलो जव्हार चौकला आणि तेथून रिक्षा केली, ज्याचे भाडे 100 रुपये लागले. चालत देखील जाऊ शकता, पण तीव्र चढ असल्या कारणाने शक्यतो प्रवास टाळा. जव्हार चौक ते मुख्य मंदिरापर्यंत 15 मिनिटांमध्ये पोचलो. येता येता तुम्हाला गणेश मंदिर आणि नवला देवीचे मंदिर लागेल. मोठी कार असेल तर गणपती मंदिराशेजारी पार्किंग करून तुम्ही शतपावली करू शकता. दूत पापेश्वरच्या दर्शनासाठी नारळ, बेलाची पाने, गोंड्याची फुले इत्यादी काही तुम्हाला 40 रुपयामध्ये मिळून जाईल. आज मंदिरामध्ये गर्दी कमी दिसते, चला पटकन दर्शन करून घेऊ. मंदिराचे बांधकाम सुरू वाटतं. गर्दी होण्या अगोदर एकाही क्षणाचा विलंब न करता आपण दर्शन करून घेऊ. बोला हर हर महादेव. निसर्गाच्या सानिध्यात डोंगरमाथांनी वेढवलेले, डोंगराच्या कुशीत दडलेले अप्रतिम शिवमंदिर हेच दूत पापेश्वर मंदिर. मंदिरात गेल्यावर मनाला शांतता मिळावी. भगवान शंकराचे ओम नमः शिवाय नामस्मरण करून घेणारा दूत पापेश्वर. दूत पापेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर. मंदिराभोवतीचा परिसर एकदम सुशेगात. माडा पोपळींची बणे, जवळून ऐकू येणारा पाण्याचा खळखळाट मन प्रसन्न करणारा हा क्षण. मंदिराचे बांधकाम आता नव्याने सुरू आहे. मुख्य कमानीतून आत जात तुम्हाला शिवलिंग दिसेल, ज्याचे दर्शन करायचे आहे. दूत पापेश्वर मंदिराची आख्यायिका तुम्हाला गणेश मंदिर शेजारी नक्कीच बघायला मिळते की कशा प्रकारे एका ब्राह्मणाची दुभती गाय या स्वयंभू असलेल्या शिवलिंगावर दुधाच्या धारा सोडत, त्यानंतर त्या गायने नेमके केले तरी काय, मग हे मंदिर कसे बांधण्यात आले. जर तुम्ही शिवलिंग बारकाईने पाहिले तर ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. मंदिराशेजारीच काळ्या कातळावरून झोकून देणारा पाण्याचा प्रवाह दिसतो. कोसळणाऱ्या पाण्याचा एक सुंदर धबधबा होतो. धबधब्याची शान ही तुम्हाला पावसाळ्यामध्येच दिसून येईल.
या मंदिराला, या जागेला निसर्गाने जणू काही सौंदर्याची भेट दिली असावी. मंदिराच्या मागे कामेश्वराचे मंदिर आहे. असं म्हणतात, गावातील एखादे जनावर आजारी असेल किंवा दूध देत नसेल त्यासाठी या मंदिरात नवस केला जातो. श्री कामेश्वर मंदिर जणू काही राखण देवता. वरून डोंगरावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा आनंद घ्यायचा असेल तर या ब्रिजवर जाऊन नक्कीच घ्या. सोबत दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन करून घ्या. मंदिर परिसरातच कालभैरव आणि वीरभद्र मंदिर हे देखील आहे. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. वाजले दुपारचे 12:22, 12:30 होत आलेत. धोपेश्वर गावातील दूतपापेश्वर या मंदिरामध्ये मनसोक्त दूतपापेश्वर देवाचे दर्शन झाले आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे नामस्मरण करत दूतपापेश्वरचे दर्शन घेतले. आणि बोलल्याप्रमाणे मंदिराचा परिसर ना डोंगराच्या तिन्ही बाजूनी एकदम घेरवलेला आहे. मंदिराचा कळस आजूबाजूला सगळीकडे झाडे झुडपे आणि वरून पाणी वाहत येत 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 या ठिकाणी खाली वाहत जात आहे. आणि मंदिराच्या बाजूला वाहत्या पाण्याकडे बघत राहावं असं वाटतं. एक प्रकारचं नवीन युनिक मेडिटेशन होऊन जातं. तुम्हाला जर ताणतणाव असेल किंवा खूप टेन्शन आलं असेल ना तर वाहत्या पाण्याकडे कायम बघत राहा. 100% तुमचा ताणतणाव स्ट्रेस पूर्णपणे निघून जाईल. मस्तपैकी खायला घेतला आहे. 10 रुपयामध्ये चुरमुरे लाडू, शेंगदाणे लाडू आणि शेवाचे लाडू. मंदिराच्या शेजारीच तुम्हाला 2-3 स्टॉल भेटतील ज्यामध्ये फुलं, नारळ, रोटी देखील पाहायला मिळेल, बेलाची पाने वगैरे सर्व काही आणि खाऊ पदार्थ. स्पेशली मालवणी खाजा, फणसाचे तळलेले गरे आणि 10 रुपयात हे सर्व आयटम. बघा, शेंगदाणा लाडू 10 रुपयामध्ये कुठं मिळतो का? या काकांकडे मिळेल. अजून काय काय आलेपाक आहे, शेवाचे लाडू, तिळगुळ आणि खोबरावडी नवं, हा खोबरावडी. आणि हे चुरमुरे लाडू 10 रुपयामध्ये. तुमचं रोजचं असतं हे आहे ना? मग आता श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी गर्दी कायम ना? फुल होणार, 40 तिसरा फुल होणार, सप्त असतो ना. हा, पौर्णिमा असते वाटते, श्रावण पौर्णिमा. बरोबर बरोबर. तुम्ही इकडचे रहिवाशी का? पलीकडे करायत का? चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्ही श्रावण सोमवार किंवा महाशिवरात्रीला येत आहे तर या ठिकाणी शिवभक्तांची गर्दी दिसून येते. श्रावण महिन्यातील श्रावण पौर्णिमेला मंदिरात सप्ताह असतो. जर तुम्ही राजापूरला आलात आवर्जून दूतपापेश्वर मंदिराला भेट द्या. सोबत उन्हाळ्या गावातील गरम पाण्याचा झरा येथे स्नान करून गंगेचे दर्शन करत या मंदिरापर्यंत येऊ शकता. मंदिराच्या मुख्य कमानीतून बाहेर आलात तर नवला देवीचे मंदिर देखील आहे. तिचे दर्शन करून पुढे असणाऱ्या गणेश मंदिरात जाऊन गणरायाला नमस्कार करत परतीचा प्रवास सुखरूपपणे करू शकता. पुढे गणपती मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आलात तर तुम्हाला गणपती बाप्पांसाठी 21 दुर्वा आणि 9 किंवा 11 अशी बेलाची पाने मिळतात 10 रुपयामध्ये. हे पान दिसते का? कुड्याचं पान. याची पत्रावळ देखील बनवतात. आता कोण बनवत नाही सहसा, पण जुन्या काळामध्ये याची पत्रावळ बनवायची कुड्याच्या पानाची. आणि जेवण तर भाई नंबर 1 लागायचं. कधी आला तर आवर्जून घ्या, असंच तुम्हाला मिळेल. बाबा रे बाबा, येताना मस्तपैकी भेटला तीव्र उतार. आता थोडं चालत जायचं वरती. मुख्य जिथं आहे ना नगर परिषद, ग्रामपंचायत, तिथपर्यंत. अंतर सहसा एवढं लांब नाही, एकूण किती 3-3.5 किलोमीटर अंतर आहे, पण तीव्र चढ आणि उतर असल्यामुळे थोडं लांब वाटतं. येते वेळी जवळ चौक ते मुख्य मंदिर शेजारी आलो, 100 रुपयामध्ये रिक्षा नाही. आता जाताना मस्तपैकी चालत चालत जाऊ, कारण थोडाफार चढ आहे पुढे गेल्यावर, आणि तिथून मग थेट जवळ चौकपर्यंत उतार. इथं गाव आहे, गाव धोपेश्वर, तालुका राजापूर, खंडेवाडी. फायनली बाबा प्रवेश करतोय नगर परिषदेमध्ये राजापूर आणि ग्रामपंचायत
टाटा. जर तुम्ही परतीचा प्रवास करताय तर मंदिरापासून येताना ही शेड लागेल, इथपर्यंत चढ आहे, तीव्र चढ आहे. आता इथून पुढे थेट जवळ चौकपर्यंत उतार उतार उतार. याच दरम्यान आहे संत गजानन महाराज यांचा मठ. म्हणून मी चालत जातोय, कारण तिथून रिक्षा असतात. कुठून? गणेश मंदिर आहे ना तिथून. स्वतःची गाडी असेल तर ठीक आहे, नाहीतर बाबा तोबा 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 तोबा. या ठिकाणी कोणती एस टी बस पण येत नाही. येत असेल पण मंदिर पण तुम्हाला सोडणार नाही. हो, मंदिर बंद आहे. श्री देव लवळनाथ सिद्धेश्वर श्री गजानन महाराज मंदिर बंद आहे. गेट मंदिर पण बंदच ठेवलं आहे. काय करूया? चला आता जाऊया थेट राजापूर जव्हार चौक. तर मंडळी, तुम्हाला आतापर्यंत देण्यात आलेली माहिती कशी वाटली जरा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे सुद्धा लिहा, हर हर महादेव. राजापूरमध्ये जेवण्यासाठी उत्तम एक उत्तम हॉटेल आहेत. श्रावण महिन्यात शाकाहारी थाळी ती सुद्धा 90 रुपयांमध्ये सुंदरच. तुम्ही मंदिराकडे येताना रिक्षाने आलात तर 100 रुपये घेतले जाते. प्रवासी एक असो किंवा 3, 100 रुपये फिक्स. परतीच्या प्रवासात तीव्र उतार लागेल. थेट तुम्हाला जव्हार चौक या ठिकाणी घेऊन जाईल. या दरम्यान पायी प्रवास केलात तर आजूबाजूला असणाऱ्या निसर्गाचा आणि चिरेकौलारू घरांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही सुद्धा या मंदिराला भेट दिली आहे की नाही नक्कीच कमेंट करून कळवा. हर हर महादेव, जय धूत पापेश्वर देवता. श्री नवला देवी प्रसन्न नवीन बस आहे. मला वाटतं चालू केली असेल मोंडपासून. मोंड बहुतेक तरी रूट मला माहीत नाही काय होतोय. गाडी आली आहे राजापूरला. सायंकाळच्या वेळेला राजापूर बस स्टँड बघा कसं दिसतं, एकदम शांत सन्नाटामध्ये. हॅशटॅग श्रावणी ऑगस्टचा पहिला एपिसोड भाग 1 श्रावण सोमवार स्पेशल दूत पापेश्वर दर्शन 2024 संपूर्ण माहितीचा प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. देण्यात आलेली माहिती आवडली असेल तर लाईक करून हर हर महादेव कमेंट करा. ज्यांना ज्यांना दूत पापेश्वरच्या दर्शनासाठी नाही यायला जमले, त्यांचं गाव राजापूर हेच आहे, तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आवर्जून शेअर करा. आता आपला पुढचा प्रवास होणार थेट एक स्पेशल घाट जर्नी माझ्यासाठी नवीन आहे. ती जर का तुम्हाला मिस आउट करायची नसेल त्यासाठी स्टे ट्यून्ड. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.